माझा नवरा परदेशात गेला. 4 महिने मी फ्लॅटमध्ये एकटी राहत होते. आजूबाजूचे सगळे लोक मला मुलीसारखं मानायचे. पण एका रात्री माझ्या दारावर झालेल्या एका टकटकने माझा विश्वास कायमचा तुटला. माझं नाव स्वाती. लग्नाला अवघं वर्ष झालं होतं. माझा नवरा अमोल नोकरीसाठी दुबईला गेला. जाताना म्हणाला, फक्त वर्षभराचा प्रश्न आहे, मग कायमचं तुझ्या जवळ येईन. त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. मी पुण्यातल्या एका फ्लॅटमध्ये एकटी राहू लागले. सुरुवातीला खूप भीती वाटायची, पण हळूहळू शेजारी माझी काळजी घ्यायला लागले. समोरच्या काकू रोज विचारायच्या, बाळा जेवलीस का? वरच्या मजल्यावरील आजोबा दूध आणून द्यायचे. खाली राहणारा रोहन भाऊ किराणा आणून द्यायचा. मला वाटायचं जगात अजूनही चांगली माणसं आहेत. 4 महिने असेच गेले. एके दिवशी रात्री 11:30 वाजता दारावर कोणीतरी जोरात टकटक केलं. मी दाराच्या भोकातून पाहिलं. समोर एक अनोळखी माणूस उभा होता. तो म्हणाला, मॅडम, तुमच्या नवऱ्याने मला पाठवलं आहे. माझ्या मनात शंका आली. मी दार उघडलं नाही. तो 5 मिनिट उभाच राहिला, मग निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी खाली गेले तर सगळे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. समोरच्या काकूंनीही बोलणं बंद केलं. रोहनने नजरा चुकवल्या. मला काही समजत नव्हतं. सायंकाळी एक शेजारची ताई भेटली. ती हळूच म्हणाली, स्वाती, तुझ्याबद्दल बिल्डिंगमध्ये खूप वाईट अफवा पसरली आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. कोणीतरी मुद्दाम सांगत होतं की स्वातीच्या घरी रात्री पुरुष येतात. मी रडू लागले. मी कोणाचं काय बिघडलं होतं? त्या रात्री मी अमोलला सगळं सांगितलं. तो शांतपणे म्हणाला, काळजी करू नकोस, मी येतो. 2 दिवसांनी अमोल अचानक भारतात आला. त्याने कोणालाही काही सांगितलं नाही. बिल्डिंगच्या CCTVचे फुटेज मागितले. सगळे जमले. फुटेज सुरू झालं. रात्री आलेला तो अनोळखी माणूस माझ्या दारापाशी आला होता. मी दार उघडलंच नव्हतं. तो 5 मिनिटांनी निघून गेला. पण यानंतर तो सरळ खाली गेला आणि बिल्डिंगमधल्या एका व्यक्तीशी बोलू लागला. सगळे थक्क झाले. तो दुसरा कोणी नसून रोहन होता. रोहनलाच माझ्याबद्दल आकर्षण होतं. मी कधीच त्याला प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्याने मुद्दाम एक अनोळखी माणूस पाठवला आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण बिल्डिंगमध्ये माझ्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या. हे पाहून सर्वांना धक्का बसला. रोहनने सर्वांसमोर हात जोडले. माझ्याकडून चूक झाली, पण विश्वास तुटला की तो परत जुळत नाही. अमोलने सर्वांसमोर एकच वाक्य म्हटलं, स्त्री एकटी राहते म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेणं हा सर्वात मोठा अपराध आहे. संपूर्ण बिल्डिंग शांत झाली. समोरच्या काकूंनी माझी माफी मागितली. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. रोहनला बिल्डिंगमधून बाहेर काढण्यात आलं. काही महिन्यांनी मी आणि अमोल दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. आजही मला त्या घटनेची आठवण येते. लोकांवर विश्वास ठेवावा, पण आंधळा विश्वास कधीच ठेवू नये. अफवा ऐकून कोणाचंही चारित्र्य ठरवू नका. सत्य समजून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक लाईक नक्की द्या. तुमचं एक लाईक आणि शेअर ही कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकते. अशाच हृदयस्पर्शी आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.